रामकृष्ण हरी. कल्पना करा, एक साधी दासी आणि तिच्यासाठी स्वतः विठ्ठल घरकाम करत होता. ही गोष्ट ऐकल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल. संत जनाबाईचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. लहान वयातच त्या पंढरपुरात आल्या आणि संत नामदेवांच्या घरी सेवा करू लागल्या. दिवसभर घरातील कामं, दळण, कांडण, झाडलोट, पण त्यांच्या ओठांवर कायम एकच नाव होतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लोकांना त्या फक्त एक दासी वाटत होत्या, पण त्यांच्या मनात मात्र साक्षात पांडुरंगाचा निवास होता. लोकपरंपरेत सांगितले जाते की एके दिवशी कामाचा इतका भार वाढला की जनाबाई थकून गेल्या. त्या मनोमन विठ्ठलाला हाक मारू लागल्या, तेव्हा साक्षात विठ्ठल त्यांच्या मदतीला आला. कुणी म्हणतात तो दळण दळू लागला, तर कुणी म्हणतात तो झाडू मारू लागला. या कथा त्यांच्या अखंड भक्तीचे प्रतीक म्हणून सांगितल्या जातात. जनाबाईंनी आपल्या अभंगामधून एक संदेश दिला. देव फक्त मंदिरात नाही, तो आपल्या प्रामाणिक श्रमात, सेवेत आणि प्रेमळ भक्तीत आहे. आजही त्यांचे अभंग लाखो वारकऱ्यांच्या ओठावर आहेत आणि त्यांच्या भक्तीची आठवण करून देतात. जर तुमचाही विश्वास असेल की खरी भक्ती माणसाला